या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परमंगला गौरव तुला. परमंगला गौरव परमवत्सला नमा परमंगला गौरव तुला परमवत्सला ध्याऊ गाऊ उजवाहुनी ध्याऊ गाऊ उजवाहुनी प्रेमाश्रुच्या फुला गौरव तुला परमवत्सला परमवत्सला अगाधवया सदानुभवू अगाधवया सदानुभवू तुझ्या त्रिविध मूर्तीला गौरव तुला परमवत्सला नमा परमंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देई बापा, आम्ही तुझं मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो. पवित्र देई बापा, आज पुन्हा एक वार या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येण्याची संधी तू आम्हास दिली. तुझं मनापासून आम्ही आभार मानतो देई बापा. आम्ही आभार मानतो प्रभूजी, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस, आमचा सांभाळ केला, संरक्षण केलंस, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस प्रभूजी. पैत देई बापा, या भयंकर उन्हापासून तू सांभाळ केलास. पैत देई बापा, आम्ही तुझ्या सर्व कृपेसाठी, तुझ्या प्रीतीसाठी, तुझ्या दयेसाठी, सर्व आशीर्वादांसाठी तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो प्रभूजी. पवित्र देई बापा, आज या पवित्र वारी जेव्हा आम्ही तुझ्या चरणाजवळ एकत्र येत आहोत प्रभू, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत असताना प्रभू तू आम्हा प्रत्येकावरती दया कर प्रभू. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास शुद्ध कर पवित्र देई बापा. होय प्रभू, आमची दुर्बलता तुला माहीत आहे, आम्हा प्रत्येकावर तू दया कर पवित्र देई बापा. होय प्रभूजी, आमची विनंती आहे पवित्र देई बापा, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये तू असू दे पवित्र देई बापा. तू सर्व प्रकारच्या पावित्र्याने भरलेला आहेस माझ्या देवा. तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना देई बापा आम्हासही पवित्र देई बापा तू शुद्ध कर. आणि पवित्र देई बापा, आज जेव्हा तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये असणार आहोत पवित्र देई बापा, तू आम्हास विशेष आशीर्वादित कर प्रभू. तू आम्हास विशेष आशीर्वादित कर. तुझी उपस्थिती ही आमच्यासाठी पवित्र देई बापा आशीर्वादाचं कारण आहे प्रभूजी. तुझं गौरव तू करून घे पवित्र देई बापा. परमेश्वर देई बापा, आमची प्रार्थना आहे प्रभूजी, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांचं तू सहाय्य कर, सांभाळ कर, संरक्षण कर. तुझ्या लेकरांचं तुझ्या भक्तीला येणं परत जाणं सुरक्षित कर. या भयंकर उन्हापासून तू सांभाळ कर प्रभूजी. जे आमचे प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहे, अशांवरही तू दया कर, उत्तम आरोग्य दे आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. देई बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवितो. सर्व गोष्टींसाठी तुझे मनापासून आभार मानतो.
आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू ह्याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभुदेव बापाला धन्यवाद देऊया. उपासना संगीतामधून दिव्य आत्म्या वाटाड्या गीत गाण्याचा प्रयत्न करूया आणि या गीताद्वारे आपल्या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावया, यात्रेकरी भक्तासी सुरानात पाडीशी कष्टीवाणी एकती फार गोड लागती, मन तोच सुस्वरे माझ्या मागे त्वरे, प्रिय सखा तू दया नित्य करीशी सांभाळ, कधी घोर पडतो अंधारात चालतो, वादळे सुटती धैर्य आशा फुटती, मन तोच सुस्वरे माझ्या मागे त्वरे, मृत्यूनदी पोहता तुला अनुसरता, पवरान सोडणार ते आकाशी चढणार, तोवरी ही प्रार्थना तूच करी करुणा, मन तोच सुस्वरे माझ्या मागे त्वरे, दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावया, घरी वाट दावया. म्हणतोस सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे. आमच्या जीवनामध्ये त्या ख्रिस्ताच्या माग जाणे, त्याचं अनुकरण करणे हे आम्हाला फार मोठ्या आशीर्वादाचं कारण आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगांना, वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितींना, अडचणींना तोंड देत असताना ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या मागे चालत आहोत, त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की आमचं सहाय्य आमच्या परमेश्वरापासून आहे. ख्रिस्त आमचा सहाय्य करता आहे, ज्याने आम्हास आमच्या पापाच्या ओझ्यामधून सोडवलं, आमचा भार ज्याने वाहिला, तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला चालविणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून या जगामध्ये आमचा खरा आधार, आमचं खरं संरक्षण हा आमचा ख्रिस्त आहे. त्याला सोडून आम्ही कुठं जाऊ शकतो? त्याच्याशिवाय आम्हाला कोण आधार आहे? आणि म्हणून टिळक म्हणतात की तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. उपासना संगीतातून 293 नंबरचं गीत. तुझ
ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे विरह तुझा रे नरक भयंकर विरह तुझा रे नरक भयंकर भासे प्रलयानल पेटे भासे प्रलयानल पेटे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे 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 धर्मरवीर तू क्षणभर नसता धर्मरवीर तू क्षणभर नसता मम हात पोषित मदाटे मम हात पोषित मदाटे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे 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 तुझ वाचुनिया मार्ग जगिया तुझ वाचुनिया मार्ग जगिया मग दिसती तुके कोटे मज दिसते तुके कोटे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे 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 पापी खटनट मी मज माझे पापी खटनट मी मज माझे तुझ विन भारी भय वाटे तुझ विन भारी भय वाटे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे 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 उलटे मन मन तुझ विन दुसरा उलटे मन मन तुझ विन दुसरा कोण जगिया करी सुलटे कोण जगिया करी सुलटे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे 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 मम जीवन तू जगदुद्धारा मम जीवन तू जगदुद्धारा मेलो से तुझ बिन वाटे मेलो से तुझ बिन वाटे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता
ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे सहवास तुझ्या मला रे सहवासाहून तुझ्या मला रे स्वर्गाचे सुख नच मोठे स्वर्गाचे सुख नच मोठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. यावेळेस पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र वाचूया. भूषणदादा आज आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील. स्तोत्र संहिता 103 आपण वाचूया. दाविदाचे स्तोत्र. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धरितो. तो तुला दया व करुणा याची मुकुट घालीत. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वाकरिता परमेश्वर नीतीची व न्यायतत्वाची कृत्ये करीतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपले कृत्ये इस्रायलाच्या वंशजाला विदित केली. परमेश्वर कनवाळू व कृपाळू मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदा दोष देत राहणार नाही. तो आपल्या क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आमचे परिपत्य केले नाही. त्याने आमच्या दुष्कर्माचे मानाने आम्हास प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आम्हापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहो हे तो लक्षात ठेवितो. मानव प्राण्याच्या आयुष्यात गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुनरपी संबंध जडत नाही. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायत्वाचा अनुभव त्याच्या पुत्रपौत्रास घडतो. म्हणजे त्याचा करा जे पाळतात आणि त्याच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यास तो घडतो. परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वावर आहे. अहो परमेश्वराच्या देवदूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचे आज्ञावचन ऐकून त्याप्रमाणे करिता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचे मनोदय सिद्धीस नेता ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणाचे त्याचे अखिल शुष्ट पदार्थ हो. त्याचा धन्यवाद करा. हे माझा जीवा परमेश्वराचा धन्यवाद करा. देवा वाचलेल्या वचनाला आशीर्वाद दे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचा धन्यवाद कर. एक फार मोठी यादी आमच्या जीवनामधून तयार होऊ शकते की ज्यासाठी आम्ही म्हणावं, हे माझ्या जीवा याकरिता तू परमेश्वराचा धन्यवाद कर. रोज रोज आणि रोज परमेश्वर देव जो आम्हावर दया करणारा, अगाध त्याची प्रीती आम्हावरती प्रगट करणारा आमचा परमेश्वर आहे आणि त्याचा धन्यवाद आम्ही
आमच्या जीवनातून निरंतर करू शकतो. फार सुंदर रीतीने या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद असं म्हणतो की परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. आम्ही यासाठी देखील त्याचा धन्यवाद करायला पाहिजे, कारण जर तो असा नसता तर कदाचित तुमची आणि माझी परिस्थिती फार कठीण झाली असती. आणि म्हणून तो असं म्हणतो की तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. देव नेहमीच दोष देत राहणार नाही आणि त्याचा क्रोध जो आहे तो सर्व काळ तो त्या ठिकाणी राहणार नाही, कारण मुळातच परमेश्वर हा प्रीतीने भरलेला परमेश्वर आहे, त्या प्रेमाने भरलेला परमेश्वर आहे आणि आम्ही त्यासाठी त्याच्या नावाला धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो की आम्ही प्रामुख्याने कशासाठी परमेश्वराचा धन्यवाद करायला पाहिजे, तर आमच्या पातकाच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. यासाठी आम्ही विशेष करून परमेश्वराचा धन्यवाद आमच्या जीवनामध्ये आम्ही करायला पाहिजे. रोज आणि रोज परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेत त्याच्या नावाला आम्हाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देता येईल. देवबाप, ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. जो परमेश्वर देव आम्हावर अगणित उपकार करतो, ज्याकरिता दावीद म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आपल्या उठांचं स्तुतिरूपी फळ यावेळेस आपण त्याला सादर करूया. आज कपल कॉयर बरोबर परमेश्वर दैबापाची स्तुती आराधना आपण करूया. कपल कॉयर यावेळेस पुढे येईल आणि त्यांच्याबरोबर काही गीतांच्याद्वारे परमेश्वर दैबापाला आज हा स्तुतीचा यज्ञ आपल्या जीवनातून आपण सादर करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सगळ्यांना सलाम. आजच्या ह्या विशेष भक्तीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शब्बात दिवशी परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं, त्याबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. या गीतांच्याद्वारे यावेळेस आपण त्याची स्तुती करूया. आपल्या सर्वांना येथील अशाच प्रकारचे गीतं आहेत. मी विनंती करेल की आमच्या क्वायरच्या सोबत आपण देखील हे गीते गाऊन परमेश्वराची स्तुती आणि त्याचं गौरव यावेळेस आपण करणार आहोत. नारायण वामन टिळक यांनी लिहिलेलं एक फार सुंदर असल्या प्रकारचं गीत आहे, उपासना संगीत, गीत नंबर 269. त्याचा आशय असा आहे की जिथे दोघे किंवा तिघे उपस्थित असतात तिथे परमेश्वर उपस्थित आहे. आणि आपलं देखील हीच आशा आहे की या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आहे. तर चला प्रियांनो, आपण एकत्रित येऊ आणि त्याची उपकार स्तुती यावेळेस करूया. उपासना संगीत गीत नंबर 269 यावेळेस आपण गाऊया. बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे मिळणे.
सुंदर शीरतने हरी सर्व एकतेमध्ये गोविली सुंदर शीरतने केले जाणे अद्भुत त्याला सौ ख्रिस्ता हृदयी पूर्णपणे साठवू या विश्वबंधूचे यशस्वी गाजवू इहलोकी जगणे यापुढे इहलोकी जगणे हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे मिळणे जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे स्वर्गात पृथ्वीवर समुद्र खाली एकच नाव आहे आणि ते नाव आहे येशूचं. आणि त्याच आशयाचं एक गीत आहे, येशू का नाम है सारे जमी पर जिससे हम पाते उद्धार. यावेळेस आपण सर्वजण मिळून त्याच्या उपकारासाठी हे गीत गाऊया. यीशु का नाम है सारी जमीन पर जिसे कभी भागे उधार यीशु का नाम है सारी जमीन पर जिसे कभी भागे उधार दुनिया में आया लहू बहाया मुक्ति जहान को दिया
धन्यवाद देऊया आपण त्या पित्याला, त्या देवाला, त्याच्या अनंत अशा उपकारासाठी, त्याच्या अनंत अशा आशीर्वादासाठी. आपण थकलेलं भागलेलं असताना त्याने आपला एकुलता एक पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलं आणि त्याने त्या क्रूसखांबावरती आपला प्राण अर्पून आपल्या सर्वांना उद्धाराचा मार्ग मोकळा केला. तर या प्रियांनो, आपण त्याचा धन्यवाद करूया, गीत गाऊया आपण. धन्यवाद धन्यवाद पिता तुझे धन्यवाद.
के उगने। धन्यवाद धन्यवाद पिता तुझे धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद पिता तुझे धन्यवाद। दान के लिए जो वन से अपार यीशु के रूप में। उस दान के लिए जो वन से अपार यीशु के रूप में। धन्यवाद धन्यवाद पिता तुझे धन्यवाद। चला प्रियांनो, आजच्या ह्या शब्दात दिवशी आपण आपल्या सर्वांना अंतःकरणाने रिक्त करूया, जेणेकरून तो आपल्याला त्याच्या प्रेमाने भरेल. आपण आपल्याला नम्र करू, जेणेकरून तो त्याच्या आत्म्याने आपल्याला भरेल. याच आशयाचं एक गीत आहे, हम आए हैं लेके खाली दिलों को करने को आराधना. लेके खाली दिलों को करने को आराधना। कर दे मोहब्बत से खाली दिलों को करते हैं प्रार्थना। हम आए हैं लेके खाली दिलों को करने को आराधना। कर दे मोहब्बत से खाली दिलों को करते हैं ये प्रार्थना। हालेलुया। अपने खुदावन के चरणों में गिर के हम हर पल दुआएं करें। तेरे ही खातिर जीवन बिताए हम, तेरे ही खातिर मरे। अपने खुदावन के चरणों में गिर के हम हर पल दुआएं करें। तेरे ही खातिर जीवन बिताए हम, तेरे ही खातिर मरे। तेरी खातिर मरे, तेरी खातिर मरे।
यावेळेस या समयी आपण प्रभू येशूच्या चरणाजवळ जाणार आहोत. आपलं जीवन त्याला अर्पण करून त्याचंच नाव यावेळेस आपण उंच करणार आहोत आणि हीच प्रार्थना करूया की परमेश्वरा, तुझी इच्छा जी असेल ती आमच्या जीवनामध्ये आज तू पूर्ण कर. या प्रियानो, यावेळेस आपण प्रार्थनेत जाऊया. यावेळेस प्रार्थनेत जात असताना आपण गीत गाऊया, वंदे प्रभू वंदे मसीह. आपण सर्वजण हे गीत गात असताना उभं राहूया. अपने को चरणों में तेरे लाते हैं. इस शुभ दिन हम अपने को चरणों में तेरे लाते हैं. इस शुभ घड़ी दोहराते हैं तेरे ही मधुर वचन को. इस शुभ घड़ी दोहराते हैं तेरे ही मधुर वचन को. वंदे प्रभु वंदे मसीह. शांत शांत वंदना वंदे प्रभु. अर्पण करते हैं इस जीवन को. वचनामृत दे दे शरणागत को. अर्पण करते हैं इस जीवन को. वचनामृत दे दे शरणागत को. अपने में कर ले पूर्ण प्रभु. धन्य मसीह धन्य प्रभु. अपने में कर ले पूर्ण प्रभु. धन्य मसीह धन्य प्रभु. वंदे प्रभु वंदे मसीह. शांत शांत वंदना
होय प्रभू, आजच्या ह्या शब्दात दिवशी आम्हा प्रत्येकाला आम्ही तुझ्या स्वाधीन करतो प्रभू. ये प्रभू, तू आमच्या अंतःकरणामध्ये ये आणि आजचा हा दिवस प्रभू तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर. आज जे वचन प्रभू तुझ्या दासाकरवी आमच्याकडे येणार आहे ते देखील प्रभू तू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर अशी तुझं प्रार्थना करतो. आजची भक्ती, आजची आराधना सगळ्या गोष्टी तुझ्या हाती सोपून लहान विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. बसूया आपण. योहानाचं पहिलं पत्र आपल्या समोर आपण काढूया. सोपं आहे ना योहानाचं पहिलं पत्र? नाही, कठीण आहे? कठीण आहे की सोपं आहे? अरे काहीच प्रतिसाद नाही. किती जणांनी अजून योहानाचं पहिलं पत्र उघडलंच नाही, वाचलंच नाही अजूनपर्यंत? आहे का कोणी असं? मंडळी सोबत मंडळीमधला जो उपक्रम सुरू आहे, जरी आपण परीक्षा देत नसलो तरी कमीत कमी ज्या पुस्तकाचा अभ्यास चर्चमध्ये सुरू आहे ते पुस्तक आपल्याला वाचून काढायचं आहे. ज्यांनी योहानाचं पहिलं पत्र वाचलं त्यांच्या लक्षात आलं असेल की कुठून सुरुवात करत आहोत. म्हणजे जसं काही तिथल्या तिथंच फिरत असल्यासारखं पुष्कळदा आम्हाला जाणवतं. थोडंसं कठीण वाटतं, परंतु फार तेवढं कठीण असं हे पत्र नाहीये. पत्र लिहिण्याची पद्धत जी आहे ती जरी वेगळी असली, परंतु योहानाचं पहिलं पत्र आणि योहानकृत शुभवर्तमान हे बरंच असं सारखं आहे. साम्यता त्यामध्ये पुष्कळ आहे. जो शब्दप्रयोग केल्या गेलेला आहे, लिखाणाची जी पद्धत आहे ती सारखीच आहे आणि म्हणून हे फार असं कठीण पत्र त्या ठिकाणी नाही. ज्यांनी वाचन केलं, हे पूर्ण पत्र वाचून काढलं, काय मुख्य विषय वाटतो तुम्हाला या पहिल्या पत्राचा? काय वाटतो? योहानाचे पहिले पत्र याचा मुख्य विषय काय वाटतो? काही तर उत्तर? काहीच नाही की समजतच नाही आम्हाला नेमका विषय कोणता सांगावा यातला? प्रीती करणे. ओके, प्रीती. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये प्रीती संदर्भात जास्त आम्हाला पाहायला मिळतं. देव प्रीती आहे आणि देवावर प्रीती करणाऱ्याने बंधूवरही प्रीती केली पाहिजे, प्रीती केली पाहिजे, प्रीती केली पाहिजे. वारंवार 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 योहान जो आहे तो या पत्रामधून मंडळीला ही गोष्ट प्रामुख्याने सांगतो की आम्ही प्रीती करणारे असावेत. आम्हाला प्रीती करायची आहे. परिस्थिती काहीही असो, आमच्या अवतीभोवती लोक कसेही असोत, परंतु ख्रिस्ताचं जे प्रेम आहे, जी प्रीती आहे, ती आम्हाला आमच्या जीवनामधून इतरांना द्यायची आहे. या पत्रावर अभ्यास करत असताना 2 विषय आपण आतापर्यंत पाहिलेत, ज्यामध्ये पहिला विषय आमचा होता की आम्हाला माहीत आहे, आम्हाला माहीत आहे आम्हाला प्रीती करायची आहे, परंतु आम्ही प्रीती करत नाही. आम्हाला माहीत आहे की क्षमा करायची आहे, परंतु आम्ही क्षमा करत नाही. आम्हाला माहीत आहे की आम्ही काय करतो आणि काय करत नाही, परंतु हा विषय आपण पाहिलेला आहे की आम्ही देवाचे लोक या नात्याने आम्हाला काय करायचं आहे. त्यानंतर मागच्या रविवारी आपण सहभागिता हा विषय बघितला. प्रामुख्याने सहभागिता हा विषय बघत असताना परमेश्वर देवाबरोबर तुमची आणि माझी सहभागिता आहे
आणि मग ज्या परमेश्वराबरोबर आमची सहभागिता आहे तो कसा आहे आणि मग आम्ही कसं असायला पाहिजे या गोष्टीचं मार्गदर्शन या योहानाच्या पहिल्या पत्रामधून मागच्या रविवारी आम्हाला त्या ठिकाणी आहे. देव कसा आहे? देव प्रकाश आहे आणि म्हणून तुम्हाला आणि मलाही त्याने प्रकाश म्हटलेलं आहे. या प्रकाशामध्ये तुम्हाला आणि मला वाटचाल करायची. देव कसा आहे? देव नीतिमान आहे, देव धार्मिक आहे आणि मग जर त्याच्याबरोबर आमची सहभागिता आहे तर आम्हालाही धार्मिकतेचं आणि नीतिमत्तेचं जीवन आम्हाला जगावं लागेल. जर आम्ही म्हणतो की माझी सहभागिता त्याच्यासोबत आहे परंतु माझी कृत्ये ही नीतीची नसून दुष्टाईची आहे तर मी लबाडी करतोय, माझी त्याच्याबरोबर सहभागिता नाही. देव कसा आहे? देव प्रीती आहे, देव प्रीती आहे आणि म्हणून त्याच्याबरोबर जर आमची सहभागिता आहे तर आम्हालाही आमच्या जीवनामध्ये प्रीतीनेच वाटचाल आम्हाला आमच्या जीवनामध्ये करावी लागणार आहे. आज हाच विषय आणखीन पुढे घेऊन जाणार आहोत आपण. देव प्रीती किंवा देवाचं जे प्रेम आहे, हा प्रीती जो विषय आहे याच विषयाला आज आणखीन आपण पुढे घेऊन जाणार आहोत. देव प्रीती, देव प्रीती आणि देवाच्या प्रेमाला आमचा जो प्रतिसाद असतो, जो मानवी प्रतिसाद आहे, यावरती आज आपण विचार करणार आहोत. या प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत. पवित्र देव बापा, आज तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना परमेश्वर देव बापा, तू आमचं सहाय्य कर, तू आम्हासोबत बोल, आमची सुधारणूक तू कर, आम्हास आकार दे आणि तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हा प्रत्येकावरती ओत प्रभूची. आम्ही तुझ्या स्वाधीन होत आहोत प्रभू. प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. हा विषय पाहत असताना योहानाचं पहिलं पत्र 4था अध्याय आणि वचन 7 ते 21 ही वचने आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. योहानाचं पहिलं पत्र 4था अध्याय आणि 7 ते 21 वचने आपल्या मननासाठी आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. आता या सर्व वचनांमध्ये आम्हाला काय वाचायला मिळतं तर पुन्हा आम्हाला देवाच्या प्रीतीविषयी त्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं. देव प्रीती आहे आणि देवाचं प्रेम आम्हावरती कशा प्रकारचा परिणाम घडवून आणतं ते आम्हाला या 7 ते 21 वचनांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रियांनो, देव प्रीती आहे, देव प्रेम करणारा आहे. देवाच्या प्रेमाचा अनुभव तुम्ही आणि मी घेतलेला आहे. मग देवाची जी प्रीती आम्हावरती आहे, या प्रीतीला आम्ही कशा प्रकारचा प्रतिसाद आमच्या जीवनातून देतो याकडे आज आम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. आज काय मनन करणार आहोत आपण? आज आपला विषय काय आहे? कदाचित काही जण थोडंसं कन्फ्यूज असतील, गोंधळलेले असतील की नेमका काय विषय असणार आहे. तू देवाची प्रीती ही आमच्या जीवनावर कसा परिणाम घडवून आणते किंवा ज्याच्या ठाई देवाची प्रीती आहे त्याच्या जीवनामधून काय दिसून येतं ते समजण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. देवाने माझ्यावर प्रीती केली, ती ख्रिस्ताची प्रीती माझ्या ठाई आहे. मग आता माझं जीवन हे काय असणार आहे, माझ्या जीवनामधून लोकांना काय दिसणार आहे, तो माझा प्रतिसाद देवाच्या प्रीतीला. देवाची प्रीती जी माझ्या अंतःकरणात आहे त्या प्रीतीला मी कशा प्रकारचा प्रतिसाद देतो आज किंवा द्यायला पाहिजे यावरती आपल्याला विशेष मनन करायचं आहे. उद्देश काय आहे या विषयामागचा, उद्देश काय आहे या मननामागचा, आज देवाचं वचन आम्हाला काय सांगू इच्छितं
आज देवाचं वचन हा विषय फार स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने आमच्या बरोबर हे बोलू इच्छितो की जर तुम्ही आणि मी देवाच्या प्रीतीचा अनुभव घेतलेला आहे, जर देवाची प्रीती आमच्या अंतःकरणामध्ये आहे, तर त्याचा परिणाम काय दिसून यायला पाहिजे, तो काय असायला पाहिजे, ते आज आम्हाला या ठिकाणी मनन करता येणार आहे. प्रियांनो, त्याकडं ते आपणाला आज यामधून समजून येईल. आणि म्हणून जी पहिली बाब मला तुमच्या समोर ठेवायची आहे ती म्हणजे आमच्या जीवनामधील दैवी प्रीती किंवा देवाचं प्रेम हे नवीन जन्माचं दर्शक आहे. पहिली बाब काय आहे की जी दैवी प्रीती आमच्या ठाई आहे, आमच्या अंतःकरणात आहे, ती कशाचं दर्शक आहे? नवीन जन्माचं. जर तुम्ही वचन 7 जर वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि तो देवाला ओळखतो. देवापासून जन्मलेला म्हणजे ज्याला आम्ही नवीन जन्म म्हणतो, ज्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. नव्याने जन्मल्या वाचून तो देवापासून जन्मलेला आहे. कोण? जो प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि तो देवाला ओळखतो. थोडंसं तुम्हाला मागं घेऊन जातो म्हणजे तुम्हाला अजून समजेल. जसं दैवी प्रीती हे याचं दर्शक आहे की आमचा नवीन जन्म झालेला आहे, आणखीन कोणती गोष्ट दर्शक आहे आठवतं? मी आत्ताच याच महिन्यात तुम्हाला सांगितलं, याच पत्रामधून मी तुम्हाला सांगितलं, आमचं धार्मिकतेचं जीवन हे दर्शक आहे की आमचा नवीन जन्म झालेला आहे. आम्हाला माहित आहे, हा विषय ज्यावेळेस आम्ही पाहत होतो त्या ठिकाणी आम्ही हा मुद्दा बघितलेला आहे की आमचं जे धार्मिकतेचं जीवन आहे ते या गोष्टीचं दर्शक आहे की आमचा नवीन जन्म झालेला आहे. देवापासून जन्मलेला, प्रीती करणारा, ज्याचा नवीन जन्म झाला आहे तो प्रीती करतो. कधी अनुभवलं का तुम्ही ही बाब? मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन जन्मानंतर जो बदल घडून येतो तो तुम्ही अनुभवलेला आहे का? आपल्या वैयक्तिक जीवनात आम्ही तो अनुभवलेला आहे का? किंवा आमच्या आजूबाजूला आमच्या संपर्कात असणारे देवाचे लोक, त्यांच्या जीवनामधून आम्ही कधी अनुभवलेला आहे का? एखादा व्यक्ती जो फार रागिष्ट आहे परंतु ज्यावेळेस त्याला नवीन जन्माचा अनुभव येतो त्याचा राग त्या ठिकाणाहून नाहीसा होतो आणि त्या रागाची जागा देवाच्या प्रीतीने कशी भरून येते. आणि ज्या मनुष्याच्या जीवनातून पूर्वी पहिले केवळ राग द्वेष दिसून यायचा, त्या व्यक्तीच्या जीवनातून प्रीती दिसून येते, प्रेम दिसून येतं. त्या व्यक्तीच्या बोलण्यात, त्या व्यक्तीच्या वागण्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन जन्म जो आहे तो बदल घडवून आणतो. आणि प्रेमाने एकमेकांवरती प्रीती करणे, एकमेकांना प्रेमाने वागविणे हे याचं दर्शक आहे की आम्ही देवापासून जन्मलेले आहोत आणि आम्ही देवाला ओळखतो. तुम्हाला माहिती आहे, जगाची साक्ष आहे. जग ख्रिस्ती लोकांबद्दल काय साक्ष देतं? हे लोक फार प्रामाणिक असतात आणि हे लोक फार प्रेमळ असतात. ही जगाची साक्ष आहे. बरं, जगाने ख्रिस्ताची प्रीती मंडळीकडून, विश्वासणाऱ्यांकडून
अनुभवलेली आहे. आणि म्हणून जग साक्ष देतं की नाही, ख्रिस्ती लोक जे आहेत ना ते फार प्रामाणिक असतात आणि ते फार प्रेमळ असतात. तुमच्या आणि माझ्या बोलण्यातून पुष्कळदा लोकांना हे समजून येतं की हे ख्रिस्ती आहेत. पुष्कळदा तुमच्या आणि माझ्या केवळ बोलण्यातून, आम्ही ज्या प्रकारे उत्तर देतो, आम्ही ज्या प्रकारे प्रश्न करतो किंवा ज्या प्रकारे आम्ही लोकांबरोबर व्यवहार ठेवतो, वागतो, त्यातून लोकांना कळून येतं की हे लोक ख्रिस्ती आहे. प्रियांनो, जगाने ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव मंडळीमधून, विश्वासणाऱ्यांमधून घेतलेला आहे. प्रश्न हा आहे की माझ्या जीवनामधून जगाला ती प्रीती अनुभवता आलेली आहे काय? हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. कदाचित आमचे पूर्वज, कदाचित ज्यांना नव्याने ख्रिस्त कळाला, कदाचित ती आमची पहिली जनरेशन ज्यांना ख्रिस्त कळाला, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ज्यांच्या जीवनामध्ये नवीन जन्माचा अनुभव आला, ज्यांचं जीवन बदलून गेलं आणि मग ते जेव्हा जगाशी व्यवहार करत होते, प्रियांनो, जगाने अनुभवलं की हे बदललेले लोक आहेत, हे लोक प्रामाणिक आहेत, हे लोक प्रेम करणारे लोक आहेत, हे प्रेमळ लोक आहेत, हे प्रेमळ लोक आहेत. आज तीच साक्ष जग माझ्याविषयी देऊ शकतं का? आम्हाला विचार करता येईल की आज माझा व्यवहार, आज माझं वागणं, मी नेमकं कसं आहे, जग ज्यावेळेस माझ्याकडे पाहतं ते माझ्याविषयी काय साक्ष देतं? जी ओळख ख्रिस्ती लोकांची, जी ओळख देवाच्या लोकांची जगामध्ये आहे, प्रियांनो, ती मला माझ्या जीवनातून देखील पुढे घेऊन जायची आहे. माझं पुढचं जनरेशन जे आहे त्या जनरेशननी देखील माझ्याकडून तेच शिकायला पाहिजे. आमच्या नंतरची ही जी जनरेशन आहे ही आम्हाकडे पाहत आहे की आमचे लोक कसे आहेत, ते कसे व्यवहार करतात, ते कसे बोलतात, ते कसे वागतात, ते लोक ही पिढी आमच्याकडे पाहत आहे. आणि ज्यावेळेस आमच्याकडे पाहत ते आहेत, प्रियांनो, आमच्या जीवनामधून, आमच्या बोलण्यामधून जेव्हा ख्रिस्ताचं प्रेम ते अनुभवतात, तेही त्यांच्या जीवनामधून इतरांना तेच देतात. आणि म्हणून प्रियांनो, जर माझ्या जीवनातून ही साक्ष जगाला देत जात नाही किंवा माझ्या हे लक्षात येतं की माझ्या ठाई प्रीतीचा अभाव आहे, माझ्या बोलण्यामध्ये प्रीतीचा अभाव आहे, तर मग मला विचार करायला पाहिजे की माझा नवीन जन्म झालेला आहे काय? माझा नवीन जन्म झालेला आहे काय? थोडंसं आणखीन स्पष्ट बोलायचं झालं तर ख्रिस्ती लोक, आज तुम्ही आणि मी जे आपण आहोत ना, त्या आपण एक पॉलिसी तयार करून ठेवलेली आहे की आम्ही कुठं कसं वागणार आहोत, कुठं कसं बोलणार आहोत. कुठं कसं वागणार आहोत, कुठं कसं बोलणार आहोत. अजून स्पष्ट करण्याची गरज आहे का? तुम्हाला आणि मला पृथ्वीचं मीठ म्हटलेलं आहे. मीठ कशातही टाका, काय चव येईल? खारट आहे. मिठाचा गुणधर्म खारट आहे. तुम्ही त्याला पाण्यात टाका, पाणी खारट होईल. तुम्ही त्याला कशातही टाका, त्याचा गुणधर्म बदलत नाही. परंतु आज विश्वासणाऱ्यांचं कसं झालेलं आहे माहिती आहे का? आम्ही कुठं गोड आहोत, आम्ही कुठं खारट आहोत, आम्ही कुठं कडू आहोत. जर ख्रिस्ताची प्रीती आमच्या ठाई आहे, जर आमचा नवीन जन्म झालेला आहे, तर प्रियांनो, आम्हाला हे ना, ही अशी वेगवेगळी जी चव आहे ती कितपत आम्हाला आमच्यासाठी योग्य आहे, हा आम्हाला विचार करण्याचा भाग आहे. ख्रिस्ताचं प्रेम हे आम्हाला आमच्या जीवनामधून ज्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत, है ना, तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी आहात,
तुमच्या वागण्यातून बोलण्यातून हेच प्रेम त्या ठिकाणी असावं. तुम्ही ज्यावेळेस मंडळीमध्ये आहात त्याही ठिकाणी तेच प्रेम तुमच्या बोलण्यातून वागण्यातून असावं. ज्यावेळेस तुम्ही कुटुंबामध्ये आहात, महिलांची नेहमी कंप्लेंट असते की पुरुष वर्ग जो आहे ना तो घरी फार रफ बोलतात, कडक बोलतात. काही पुरुष मंडळीची पण तीच कंप्लेंट आहे. पुरुष असो की स्त्री असो, देवाचं वचन दोघांसाठी पण सारखंच आहे. आम्ही कुठेही असो, आमच्या जीवनातून आम्हाला ख्रिस्ताचं जे प्रेम आहे ते आम्हाला द्यायचं आहे. प्रियांनो, प्रेषितांचं जीवन तुम्ही पहा. त्यांनी जी सेवा केली त्या सेवेमध्ये तुम्हाला प्रेम दिसून येईल. मिशनरी लोक जे भारतात आले त्यांनी जी सेवा केली त्या सेवेत तुम्हाला प्रेम दिसून येईल. का बरं? आजही ख्रिस्ती समाजामध्ये जो मोठा भाग आहे तो शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार मोठा वाटा आपला आहे. का बरं मिशनरी लोकांनी ह्याकडं विशेष लक्ष दिलं? कारण तुमच्यावरती आणि माझ्यावरती असलेलं प्रेम, जे ख्रिस्ताचं प्रेम त्यांना मिळालं तेच प्रेम घेऊन ते या ठिकाणी आलेत. प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील आज आमच्या जीवनामध्ये देखील ते जे ख्रिस्ताचं प्रेम आहे ते प्रेम आम्हाला आमच्या जीवनामधून पुढं आणि पुढं घेऊन जायचं आहे. प्रियांनो, या बदललेल्या जीवनातून, या नवीन जन्म झालेल्या व्यक्तीतून जग देवाला पाहतं, जग देवाला पाहतं, अनुभवतं. आणि देव काय आहे? देव काय आहे? प्रीती आहे. बदललेलं जीवन, नवीन जन्म ज्याचा झालेला आहे त्या व्यक्तीच्या जीवनामधून जग देवाला पाहतं किंवा देवाला अनुभवतं. आणि मग देव काय आहे? देव प्रीती आहे. आणि म्हणून तुमच्याकडून आणि माझ्याकडून जो अनुभव त्यांना मिळतो तो प्रेमाचा आणि प्रीतीचा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. प्रियांनो, ही जी प्रीती आहे ना, ही आम्हाला ख्रिस्तापासून प्राप्त झालेली आहे. ही प्रीती आम्हाला ख्रिस्तापासून प्राप्त झालेली आहे. ख्रिस्ताद्वारे या प्रीतीचा अनुभव किंवा तिचं जे प्रगटीकरण आहे ते आम्हाला झालेलं आहे. आणि म्हणून वचन 9 आणि 10 मध्ये योहान असं म्हणतो, देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्या आमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. म्हणून स्वपुत्राला पाठवले. तुम्ही आणि मी प्रीती केली असं नाही, तर देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती केलेली आहे. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे या प्रीतीचं प्रगटीकरण आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो मानव बनून या जगात आला है ना, आणि मनुष्य प्रकृतीचे, मला असं वाटलं की सगळेजण लगेच म्हणतील, पाठ झालं असेल ध्येय वाक्य, आहात ना सोबत? मनुष्य प्रकृतीचा तो झाला, मनुष्य तो तुमच्यासाठी माझ्यासाठी झाला, देह त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी धारण केला आणि तो या जगामध्ये आला. पापांचं प्रायश्चित्त, जे पाप मनुष्याचं होतं ते त्या पापाचं प्रायश्चित्त करण्याद्वारे आम्हाला जे देवाचं प्रेम आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं, अनुभवता येतं. प्रियानो, देवाने पहिली प्रीती केली म्हणजेच काय केलं? त्याने पुढाकार त्याने घेतला आहे, प्रतिसाद आपल्याला द्यायचा आहे. प्रीती करण्याकरिता पुढाकार कोणी घेतला? देवाने घेतलाय. प्रतिसाद तुम्हाला आणि मला द्यायचा आहे.
तुम्ही आणि मी कशा प्रकारचा प्रतिसाद आमच्या जीवनामधून देतो हे तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे है ना. ख्रिस्ताने 12 जणांना निवडलं, परंतु एकाचा प्रतिसाद कसा होता? त्याने त्याला धरून दिलं. देव या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकावरती सारखीच प्रीती करतो, कोणावरही कमी जास्त तो करत नाही. देव प्रीती करण्यामध्ये पक्षपात करत नाही. देव या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती प्रीती करतो, परंतु प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या प्रीतीला कशा प्रकारचा प्रतिसाद देतो हे आपल्या प्रत्येकावरती अवलंबून आहे. प्रियांनो, आम्ही त्याच्या प्रीतीने प्रतिसाद देतो काय? आम्हाला आमच्या वैयक्तिक जीवनाला वैयक्तिक रीतीने आमच्या मनामध्ये आम्ही स्वतःला सांगायला पाहिजे, विचारायला पाहिजे की मी देवाच्या प्रीतीने प्रतिसाद देतो का? कारण परमेश्वराचं वचन सांगतं की प्रीती करणारा आज्ञा पाळतो. प्रीती करणारा आज्ञा पाळतो. आज्ञा काय आहे? तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. जो कोणी देवावरती प्रीती करतो असं म्हणतो, माझं देवावर प्रेम आहे, परंतु जर मी आज्ञा पालन करत नाही तर मी लबाडी करतो, मी खोटं बोलतो. मी देवावरती प्रेम करतो, मी जिवंत देवाला ओळखतो असं म्हणतो, परंतु माझ्या जीवनामधून प्रेम दिसून येत नाही, माझ्या जीवनामधून प्रीती दिसून येत नाही, तर मी देवाला ओळखतच नाही, मी ख्रिस्ताला ओळखतच नाही. कोणीतरी मला सांगितलं, माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला म्हणून मी या ठिकाणी बसलेलो आहे. फार धोक्यामध्ये आम्ही असतो प्रियांनो. तुम्हाला गमत वाटेल, परंतु बाळकीय घराण्यातले लोक ख्रिस्ताचा नाकार करताना मी बघितलेले आहेत. हे का घडतं माहितीये? जेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये नवीन जन्माचा अनुभव नाही, जोपर्यंत व्यक्ती वैयक्तिक रीतीने ख्रिस्ताचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती हे म्हणू शकत नाही की मी देवाला ओळखतो. काय करावं लागतं आम्हाला? माझ्या जीवनात जर ख्रिस्ताचा अनुभव पाहिजे तर मला काय करावं लागतं? मला जे काही शिकवण्यात आलेलं आहे, मी संडे स्कूल पासून जे काही शिकत आलेलो आहे, आणि मला जे असं वाटतं की मला खूप ज्ञान आहे, मला खूप समजतं, रिक्त करणं गरजेचं आहे, रिकामी करणं गरजेचं आहे. आणि स्वतःच्या वर्तमान परिस्थितीची जाणीव होणं गरजेचं आहे की मी आज काय करत आहे, माझी आज काय परिस्थिती आहे. आणि ती परिस्थिती घेऊन, ती पापमय परिस्थिती घेऊन ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला हाक मारतो, प्रियांनो, त्याच्या प्रीतीचा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतो, त्या नवीन जन्माचा अनुभव आम्ही घेतो. जोपर्यंत आम्ही या भ्रमात आहोत की मी संडे स्कूल पासून मला हे ज्ञान मिळालेलं आहे, मला सगळं काही माहीत आहे, प्रियांनो, या भ्रमातच आमचं संपूर्ण जीवन संपून जातं. परंतु कधीही आमच्या जीवनामधून देवाचं प्रेम दिसून येत नाही, कधीही आमच्या जीवनामधून आज्ञापालनाचं फळ प्राप्त होत नाही, किंवा कधीही आम्ही ख्रिस्ताला, त्या आमच्या परमेश्वराला आमच्या जीवनातून संतुष्ट करू शकत नाही. महत्वाचं आहे की जो प्रीती करतो तो आज्ञा पालन करतो, आणि आज्ञा हीच आहे की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जर अजूनही आम्हाला एकमेकांवर प्रीती करता येत नाहीये, जर अजूनही आम्ही आमच्या वैऱ्यांवरती प्रीती करायला शिकलेलो नाही, तर मग आम्हाला आवश्यकता आहे की आम्ही त्या परमेश्वराला हाक मारावी आणि स्वतःच्या वर्तमान परिस्थितीकरिता
त्याला विनंती करावी की त्याने आम्हावरती दया करावी. दैवी प्रीती जी आहे, जी दर्शक आहे नवीन जन्माचं, दैवी प्रीती जी आहे ती आम्हाला या गोष्टीमधून पाहायला मिळते की ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगात आला. ख्रिस्तापासून ती आम्हाला प्राप्त झाली, प्रगट झाली. तिसरी गोष्ट, दैवी प्रीती आम्हाला ख्रिस्ताची साक्ष देण्यास प्रवृत्त करते. दैवी प्रीती आम्हाला ख्रिस्ताची साक्ष देण्यास प्रवृत्त करते. जर आम्ही वचन 14 पासून जर काही वचने वाचली तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, योहान म्हणतो, आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठाई देव राहतो व तो देवाच्या ठाई राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. योहान या ठिकाणी म्हणतो की आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवलेला आहे. आम्ही पाहिलं आहे, आम्ही साक्ष देतो. ज्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताची प्रीती आहे, ती ख्रिस्ताची प्रीती ख्रिस्ताची साक्ष देण्याकरिता आम्हाला प्रवृत्त करते. या ठिकाणी योहान स्वतः साक्ष देत आहे. ही साक्ष कशासाठी तो देतो? काय उद्देश आहे साक्ष देण्याचा? आम्ही मागच वाचलं की जेणेकरून तुम्ही आमच्या बरोबर सहभागी व्हावे आणि आपली सहभागिता तर पित्याबरोबर आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्ता बरोबर आहे. तारण होण्याकरिता ही साक्ष या ठिकाणी आम्हाला दिसून येते. तारण होण्याकरिता ही तारणाची साक्ष आहे. ज्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताची प्रीती आहे ना, ते ख्रिस्ताची साक्ष देतात, कारण त्यांना माहित आहे की जगाला ख्रिस्ताची गरज आहे. जगाला ख्रिस्ताची गरज आहे. ख्रिस्ताशिवाय मनुष्य जो आहे तो नाश पावतो. आणि म्हणून वचन सांगतं की तुम्ही सर्व जग मिळविलं परंतु आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर तुम्हाला काय लाभ? आज जगात तेच चाललेलं आहे. जगात तेच चाललेलं आहे. सैतान म्हणतो, मी तुला पाहिजे ते देईल, पाहिजे ते देईल. या जगामध्ये पाहिजे ते तुम्हाला कदाचित मिळेल, परंतु ते जर ख्रिस्ताशिवाय असेल तर आत्म्याचा नाश त्या ठिकाणी आहे. आज माझ्याकडं जे काही आहे जर ख्रिस्ताद्वारे आहे, ख्रिस्त जर माझ्याकडं आहे, ख्रिस्त जर माझ्या ठाई आहे, मी जर ख्रिस्ताच्या ठाई आहे, तर मग मला काळजी करण्याची गरज नाही. मला काळजी करण्याची गरज नाही. आज तुम्ही पहा, युद्धाची परिस्थिती आहे, युद्ध सुरू आहे. कितीतरी लोक त्या ठिकाणी आपला प्राण गमावित आहेत. किती जणांना ख्रिस्त कळाला असेल? किती जणांना ख्रिस्त कळाला असेल? आज आमच्या अवतीभोवती बघा, कितीतरी लोक आहेत. जगाच्या दृष्टीने कदाचित ते फार समृद्ध असतील, परंतु जर ख्रिस्त त्यांच्याकडं नाही तर आत्म्याचा नाश आहे. मग ज्या व्यक्तीच्या ठाई ख्रिस्ताची प्रीती आहे तो काय करतो? तो ख्रिस्त गाजवतो. तो ख्रिस्त गाजवतो. ज्या व्यक्तीवर मी प्रेम करतो, ज्या व्यक्तीवर मी प्रीती करतो, त्या व्यक्तीला माझ्या डोळ्यांसमोर नाश पावताना मी कसं शांत बसून पाहावं? मी कसं शांत बसून पाहावं? मी नेहमी हे सांगतो की आपल्या वैऱ्यांवरही प्रीती करा. का माहितीये? कारण तुमच्या आणि माझ्या वैऱ्यांवर ख्रिस्त प्रीती करतो. ज्याच्यावरती देव प्रीती करतो त्याचा द्वेष मी कसा करायचा? ज्याच्यावरती देव प्रीती करतो त्याचा द्वेष मी कसा करायचा?
तो कितीही वाईट असेल, तो कितीही कसाही असेल, तो कसाही वागणारा असेल, परंतु मी त्याच्यावरती प्रीती करावी. कधी कधी आम्हाला फार आनंद वाटतो ज्यावेळेस आमचा वैरी किंवा आमचा शत्रू त्याचं नुकसान होतं. कधी कधी आम्हाला फार बरं वाटतं, तसंच पाहिजे. ही ख्रिस्ताची प्रीती नाही, ही ख्रिस्ताची प्रीती नाही. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नुकसान होताना पाहता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला अडचणीत, संकटात, समस्येत पाहता, ज्याच्या ठाई ख्रिस्ताची प्रीती आहे तो आनंदी होत नाही, तर त्याचा जीव त्या व्यक्तीसाठी कळवळतो. प्रियांनो, मला असं वाटतं आपण किती उणे आहोत ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये, आपण किती उणे आहोत ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये, आणि आम्हाला किती गरज आहे की आम्ही नित्य स्वतःला देवाच्या समोर घेऊन यावं आणि म्हणावं की देवा, जे प्रेम तुझ्या ठाई आहे, जी प्रीती तू माझ्यावर केली, तीच प्रीती तू मला दे. तीच प्रीती करण्याकरिता तू माझं सहाय्य कर. तीच प्रीती करण्याकरिता तू माझं सहाय्य कर. देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. हे आमच्यासाठी आनंदाचं आहे की देवाची इच्छा नाही की आमच्या वैऱ्यांचा आणि शत्रूंचा नाश व्हावा. तुमची आणि माझी इच्छा काय आहे हे प्रत्येकाने वैयक्तिक रीतीने विचार करायचा आहे. आणि जी देवाची इच्छा आहे त्या इच्छेबरोबर मला समरूप व्हायचं आहे. एका रेषेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी यायचं आहे, तरच आम्हाला देवाची इच्छा जी आहे ती आमच्या जीवनातून पूर्ण करता येणार आहे. प्रियांनो, चौथी गोष्ट जी आहे, दैवी प्रीती आम्हाला आश्वासन देते आणि आमची सर्व भीती घालवून टाकते. जर आम्ही वचन 17 आणि 18 जर वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे, कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहोत. प्रीतीच्या ठाई भीती नसते, इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पूर्ण झालेला नाही. काय करते दैवी प्रीती? आमच्या ठाई सर्व भीती नाहीशी करते. ती खरी अगाध प्रीती जी दयाच्या अंतरी, तोच म्हणे नाही भीती मी दयासनावरी. तोच म्हणे नाही भीती मी दया सनावरी. प्रियांनो, प्रीती पूर्ण भीती नाहीशी करून टाकते. ज्याच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताची प्रीती आहे त्याच्या अंतःकरणामध्ये आता भीतीला स्थान राहिलेलं नाही. ही ख्रिस्ताची प्रीती आम्हाला न्यायाच्या दिवसासाठी धैर्य आणि खात्री आमच्या ठाई निर्माण करते. धैर्य, देवासमोर उभे राहण्याचे धैर्य. दैवी प्रीतीद्वारे हे धैर्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. तुम्ही पहा, जुन्या करारामध्ये ज्या ज्या लोकांना देवाचं दर्शन झालं किंवा ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य ज्यांनी अनुभवलं, ते काय म्हणतात, ते काय म्हणतात पहा. आज तुम्ही आणि मी धैर्याने देवाच्या समोर येऊ शकतो, कारण देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती केलेली आहे. आम्हाला खात्री आहे की प्रभू येशूमध्ये तुम्ही आणि मी नीतिमान ठरविलेले आहोत. आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आम्हाला न्यायाच्या दिवसासाठी घाबरण्याची गरज नाही. प्रीतीच्या ठाई भीती नसते. प्रियांनो, ही भीती कशाची आहे? ही भीती आहे न्यायाची, ज्याविषयी योहान या ठिकाणी म्हणतो ही भीती आहे शिक्षेची, शासन होण्याची. परंतु आम्हाला माहिती आहे की ज्याने आम्हावर प्रीती केली, ज्याने आम्हाला क्षमा केलेली आहे, तो त्याच्या समोर तुम्हाला आणि मला उभं राहायचं आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही. पूर्ण प्रीती ही भीती नाहीशी करणारी आहे. मोकळा आहोत ना आता आम्ही कसंही वागायला?
मोकळा आहोत आता आम्ही कसंही वागायला, कारण त्याने आम्हावर प्रीती केलेली आहे. आता त्याचं प्रेम आमच्या ठाई आहे आणि आता आम्हाला घाबरण्याची गरजच नाही. आम्ही काही कसंही जीवन जगू शकतो. त्याचा अर्थ असा नाहीये. ज्या घटकेला मनुष्य आपल्या पापांसाठी पश्चाताप करतो, आपल्या पापांची कबुली देतो, त्याच घटकेला ख्रिस्ताचं प्रेम तो अनुभवतो. परंतु जर मनुष्य म्हणेल की मी पाप कबुली देत नाही, मनुष्य म्हणेल की मी जे जसं जगत आहे मी तसंच जगत राहणार आहे, मी कुठल्याही प्रकारचा बदल माझ्यामध्ये होऊ देणार नाही, ती व्यक्ती कधीच ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव घेऊ शकत नाही. ती व्यक्ती कधीच ख्रिस्तामध्ये जे प्रेम आम्ही अनुभवतो त्याचा अनुभव कधीच त्या व्यक्तीला येत नाही. आणि म्हणून आज आम्हाला स्वतःला प्रश्न करता येईल की आमच्या ठाई काही भीती आहे काय? आमच्या ठाई काही भीती आहे काय? आमच्या ठाई काही भीती आहे काय? आणि शेवटचं म्हणजे देवाचं प्रेम आम्हाला बंधू प्रीतीसाठी उत्तेजन देते. शेवटची 2 वचने वाचूया आणि मग आपण थांबूया. वचन 19 पासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करेल तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. प्रियांनो, दैवी प्रीती आम्हाला आमच्या जीवनामध्ये बंधू प्रीती शिकवणारी आहे. दैवी प्रीती व बंधू किंवा द्वेष जो आहे बंधूचा हे परस्पर विरोधी आहे. आणि म्हणून आज आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की जर आम्ही म्हणतो की माझी देवावरती प्रीती आहे तर मग आम्ही आमच्या बंधूवरही प्रीती करणार. परंतु जर आम्ही आमच्या बंधूवर प्रीती करत नाही तर वचन फार स्पष्ट आहे की आम्ही लबाड आहोत. या आपल्या स्वतःला आपण हा प्रश्न विचारूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारूया की मी लबाड आहे की मी खरं बोलतो? देवाच्या प्रीतीला आज मी कशा प्रकारचा प्रतिसाद देत आहे? देवाच्या प्रीतीला आज मी कशा प्रकारचा प्रतिसाद देत आहे? बदललेल्या जीवन हे देवाचं प्रेम इतरांना देतं. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या बोलण्यातून द्वेष, तुमच्या आणि माझ्या बोलण्यातून राग, मत्सर, हेवा, त्या सर्व गोष्टी ज्या आमच्या मनातील राग आमच्या ओठांद्वारे, आमच्या जिभेद्वारे, आमच्या मुखाद्वारे बाहेर येतो. प्रियांनो, आम्हाला विचारायचं आहे की आज मी कसा आहे. आणि जर आम्हाला लक्षात येतं की मी उणा आहे, प्रभू मी उणा आहे, ख्रिस्ताला आम्ही हाक मारू शकतो आणि त्या ख्रिस्ताचं प्रेम आम्ही अनुभवू शकतो. लबाडी करणाऱ्यांचा देवाला वेट आहे प्रियांनो. आणि म्हणून जर मी म्हणतो की मी देवाला ओळखतो, मी देवावर प्रेम करतो, तर माझ्या जीवनामधून ही प्रीती दिसेल. हे विशिष्ट ठिकाणीच नव्हे तर सर्व ठिकाणी दिसेल. मी ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी ख्रिस्ताचं प्रेम, ख्रिस्ताची प्रीती माझ्यासोबत, माझ्यामधून इतरांना मिळेल. प्रभू, त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. होय पवित्र देव बापा, आज आम्ही स्वतःला तुझ्या समोर घेऊन येत आहोत. तुझ्या उपस्थितीमध्ये प्रभू आम्ही मान्य करतो की आम्ही उणे आहोत. प्रभू, आम्ही उणे आहोत पवित्र देव बापा. प्रभू, आम्ही उणे आहोत पवित्र देव बापा. अजूनही आमच्या ठाई राग आहे, अजूनही आमच्या ठाई द्वेष आहे, अजूनही आमच्या ठाई मत्सर आहे प्रभूजी. अजूनही
पवित्र देव बाप्पा, जशी प्रीती तू आम्हावरती केली आम्ही इतरांवरती नाही करत प्रभू, आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर आणि आम्हास तुझ्या त्या प्रीतीने भर प्रभू, आम्हास तुझ्या त्या प्रीतीने भर पवित्र देई बाप्पा, आणि तुझं गौरव तू आमच्या जीवनातून करून घे, तुझं गौरव तू आमच्या जीवनातून तू करून घे प्रभू. आमचे विचार, आमचं बोलणं, आमचं वागणं, आमचे व्यवहार, आमची प्रत्येक गोष्ट ही ख्रिस्ताला आणि ख्रिस्ताच्या प्रेमाला सादर करेल अशी कृपा तू आम्हावरती कर प्रभू. होय पवित्र देई बाप्पा, जर आम्हापैकी आज कोणी भीतीमध्ये आहे, निराशेमध्ये आहे, हताश आहे प्रभू, चिंतेत आहे, काळजीत आहे, माझी विनंती आहे प्रभू, तुझ्या प्रीतीचा अनुभव तुझ्या लेकरांना दे आणि त्यांची सर्व भीती, सर्व चिंता, सर्व काळजी तू नाहीशी कर आणि देई बापा तुझ्या प्रीतीने आज त्यांना आनंदित कर, शांतीने भर प्रभूचे. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, सुवंद देवपरात हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.